श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक ब्रह्मानंद परमानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमस्य दिलक्षम एक नित्य विमल मंचल सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुण रहित सद्गुरुत नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय 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 भक्तपालका, जय जय कलिमल नाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय श्री सागर विलासा, माया चक्रचालका, अविनाशा, शेषनयना अनंतवेशा, अनामातीदानंदा, जय जय अजी गरुड वाहना, जय जय अजी कमललोचना, जय जय अजी पतित पावना, रमा रमुना विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंप आदित्य, तेजवर्णी लन जाय, विशाल भाळ आकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्य वंदन, दंतपंगती कुंदगळ्या समान, शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्याचे तेज हरी, हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी, विशेष वत्सलांछनाचे भूषण, तेच प्रेमळ भक्तीची खून, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमासारखी, नाभी कमल सुंदराती, जेथे विधात्याची उत्पत्ती, की चराचरा जन्मदाती, मूळ जाणून तोच जननी तोची पै, जाणूपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजिती, करकमलांची आकृती, रक्तपंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पद्य शंख चक्र, चार हस्ती आयुधे, कासी कसिला पितांबर, विद्युतले तेजसम तेजापार, कर्दळी स्तंभापरी सुंदर, उभय अंगात दिसताती, जेथे भक्तजन सुखावती, ज्यांच्या दर्शने पतती तरती, ज्यांचे अहोरात्र ध्याती, नारदादी ऋषीवर्य, ज्यांचे कमला कुरे चुरित, संध्या राग सम्माना रक्त, तळवे योग्य चिन्हे मांडित, वर्णिता वेद शिनले, 14 विद्या 64 कला, ज्याते वर्णिता थगल्या सगळा, ऐशा त्या परममंगला, अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कवीश्वर, क्रमू न शकले महिमांवर, तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जाणिता, समुद्रकन्या ज्यांची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमुतया, त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत फरशधर, अगमिलेला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू, मंगलकारी करिता स्मरण, विघ्ने जाती निरसोनी, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळे पा, सकल कार्यारंभी जाणा, करती ज्यांच्या नामस्मरण, ज्यांच्या वरद प्रसादे नाना, ग्रंथ रचना करती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन, करुण मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत, पूर्ण निर्विघ्नपणे हो हे, जिचा वरद प्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येता हाता, ती ब्रह्मसुता नमियेली, मूढमती मी अज्ञान, काव्यादिकाचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी, जो अज्ञान तिमिर नाशक, अविद्या कारण छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करूनच सचिष्या लाभे दिव्य ज्ञान, तेनेची जगी मानवपणे तसे की निश्चय, तेवी असती माता पितरच तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांची नमस्कार, वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर आळ, ती पुरविणार दयाळ, सद्गुरु राज आपणाची, 9 मास उदरी पाळले, प्रसव वेदना ते सोशिले, कौतुक करुणी वाहडविले, रक्षिले आजवरी, जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांचा करीत असे, ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवतांचा अवतार, लीला विग्रही अत्री कुमार, दत्तात्रय नमियेला, 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कुणी कुंडले तेज, अमित विद्युतले समान, कामधेनू असून जवळी, हाती धरली असे जोळी, जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना, 4 वेद होऊन श्वान, वसती समीप, रात्रंजिन ज्यांचे त्रिभुवनी, गमन मनोवेगे जात जो, त्या परब्रह्मासी नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत, पूर्ण हो कृपेने आपल्या, वाडीला कलीचा प्रताप, करू लागले लोकपाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोकबहू, पहा कैसे दैव विचित्र, आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दरिद्र दुःख भोगती, शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाले, नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोग इच्छा बळावल्या, तेने सुटला परमार्थ, धर्मसंस्थापना कारणे, युवावी अवतार घेणे, नाना विधी वेश नटणे, जगतपत्तीचे कर्तव्य
लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्मा ते विसरले, नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो गात्री कुमार. अक्कलकोटीचा आचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोणत्या जातीत, कोणत्या कुळी, कोण वर्ण आश्रम धर्मकुळी, कोणासही कळेना ते स्वामी नाम महासिद्ध. अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविधी. भक्त मनोरथ पुरविले, त्यांची साष्टांग नमुनी. करी प्रार्थना कर जोडुनी, आपुला विख्यात महिमा. ज्यांनी गावायाचे योजिले, तुमचे चरित्र महासागर. पाहुणे कैसा पलतिरी, तरी आत्मसार्थक कराव्यास आचार. मी येथे झालो, येथे अफाट गगनासमान. आगाध आपुले महिमान, किंवा अल्पमती मी अज्ञान. आक्रमण केवी करू, पिपीलिका म्हणे गिरीसी. उचलून घालीन काखीसी, किंवा खदोत सूर्यासी. लपविणे म्हणे स्वतेजे, तैसे असे माझी आळ. बाळ जाणून लढीवाळ, पुरविता तू दया. दीनबंधू येतिवर्य, करता आणि करविता. तूच एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता. मीपणाची नसेची, ऐसे एकोणीस स्तुती. संतोषिली स्वामी राजमूर्ती, कवी लागे अभय देती. वर धस्ते करुणी, उणे न पडे ग्रंथात. सफल होतील मनोरथ, पाहुणे आर्य जन समस्त. संतोषितील निश्चय, ऐसे एकूण अभयवाणी. संतोष झाला माझे मनी, यशस्वी होऊन लेखनी. ग्रंथ समाप्ती प्राप्ती पाव, आता नमो साधुवृंद. ज्यासी नाही भेदाभेद, जे सात्वमुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमविले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्यांचे काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचले ज्यांनी. वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी मुकुटवंतास नमविले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलवती मान. तयाचे चरण नमिले, ईशचरणी जडले चित्त. ऐसे तुकारामाधिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित. वरद प्रसादाकारणे, आहो तुम्ही संतजनी. मज दिनावर कृपा करुनी, आपण हृदयस्थ राहुनी. ग्रंथरचना करवावी, आता करू नमन. जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान. श्रवणी सादर बैसले, महापंडित आणि चतुर. ऐसा श्रोतू समाज थोर. मती मंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी वानू. परी थोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण, आदर करते तयांचा. संस्कृताचा नसे गंध, मराठी न ये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणून, आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी, तियेकडे न पाहावे. न पाहता जे अवगुण, ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून, चरणी आपल्या करीत असे. स्वामींचे लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता, ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदतीनं पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही, अनुमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करून. सुंदर कुसुमी निवडून, हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकून बुद्धाजळी, करी प्रार्थना सप्रेमे. आहो पुष्पांचा सुवास, तृप्त करतील आपले मानस. सुगंध न आवडे जयास, त्याची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अनमोल. वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे समान जैसा सहस्त्रकार. दुष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्त माते समान. यतिराज पदकल्हार, विष्णू कवी होऊन भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचर, रुंची तेथे घाली तसे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत, प्रथम अध्याय गौड हा. श्री शंकर ना पर्णमास्तु, श्री श्रीपाद वल्लभ पर्णमास्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय. द्वितीय अध्याय. श्री गणेशाय नम. कामना धरून जे बसती, होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित. पापी तारिले कर्दळी वनी गुप्त झाले. गुरुचरित्र ती कथा, पुढे लोकोद्धारा कारणे. भाग पडले प्रकट होणे, धुंडली बहुत पट्टणे. त्याची स्वामी यतिवर्य, स्वामींची जन्मपत्रिका. एका भक्त केली देखा, परी तिचे विषय शंका. मना माझी येत असे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले. त्यांचे शकप्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादिसिद्ध, खुंटला तेथे पत्रिकावाद. लोकोद्धारा कारणासाठी प्रसिद्ध मानवरूप झाले.
अक्कलकोट माझारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी. भक्तमंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्या दिवशी साचा. आदर तयाचा केला की त्यासह एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एकेहारी. दोघांशी बैसून दोहोरी तिसरीवरी बैसले आपण. पाहून समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठून. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागोने आम्ही कर्दली वनातून प्रार्थारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखील अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पहिले गंगा तटक पावन. नाना तीर्थ हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र. ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटकाप्रती जियेची महाप्रख्याती पुराणात तरणी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरूनी हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रंबले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहळ देश हिंडुनी सकळ. सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त मुळापासून ऐकून ऐशिवानी उभयंता संतोषले मनी. स्वामी यज्ञ घेऊन गेले उठून उभयंता. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराजे ती. परित्यास्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. सदावास अरण्यात बहुधा न येती गावात. जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती तेची महाराज बक्षिती. क्षणिक राहुनी मागती अरण्यात जाती उठून. वेडाबुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्मरूप हे. त्या समय नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी झाला. ते जाणून अंतर्पुन स्वामींशी मानती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखती. दर्शन येता दिगंबर लीला विग्रह यतीवर. कमरेवर ठेवून कर दर्शन देती तयासी. अमृत समान पुढे कथा एकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर. मुक्त करून श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावं येथे वीट सर्वदा सेवावय. अखंड भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत. द्वितीय अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते. द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभमंतु. तृतीय अध्याय श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती. स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य. कथाध्यायी कथा सुंदर. स्वामीने निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करून वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तविक करीत आप्पा टोळ झाले भक्त. तेथेची साकल वृत्ते अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्दिसम. सवे घेऊन स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञापिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामीसी सोडू नका. तेथेची मुक्काम करावा. टोळ गेली या परतुनी स्वामी चालले उठून. बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वइच्छेने. तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्तव निश्चिती आले चोळप्पाच्या ग्रहाप्रती. स्वामीशी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदले यतिराज गृहासी आले. जैसे कामधेनू आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामीराज भेटी परम भाग्य तयांचे. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामीचे वास्तव स्थान. शिरवराजे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती. तडी दापडी मार्गी श्रमती. निराहार कितीक राहती. मौन धरती किती एका चरणी उभे राहून सदा विलो किती गगन. एक गिरीवरी बैसुनी तपश्चर्या करिता ती. एक पंचाग्नी साधन करती. एक पावना ते भिक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडुनी. एक करती कीर्तन. एक मांडती पूजन. एक करती होम हवन. एक षटकर्मा ते आचरती. एक लोका उपदेशिती. एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करती. एक बांधती देवालय. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचुनी. केली यासी नाना साधन भावविन सर्व व्यर्थ.
यागाधिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाथे. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळप्पाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ. तईपासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी सोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असून कारभारी परमज्ञानी असतीजे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परितयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदले. तईपासून जगात तया नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळप्पाचे गृहापती आले कोणी एक येती. लोक चमत्कार दाविती. गावात मात पसरली आपली व्हावी प्रख्याती. ऐसे नाही ज्याच्या चित्ती म्हणून स्वामीराज येती. बहुधा न जाती फिरावया लोका माझी पसरली बात. नृपासी कळला वृत्तांत की आपल्या नकरात. येती विख्यात पातळी राहती चोळप्पाच्या घरी. दर्शन जाती नर नारी असती केवळ अवतारी. लीला ज्यांची विचित्र वार्ता ऐसे ऐकोनी. राव बोलला काय वाणी गावात येती येऊनी. फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही. आजवरे झाले नाही आता जाऊन लवलाही. भेटू दया येती बऱ्या परी ती केवळ अंतज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली गाणी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शन. रावमुखातून वाणी निघाली तोच येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण. प्रेमाश्रून भरले नयन कंठ झाला सद्गदित. दृढ घातले मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरून आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली तई. सकळ सभा आनंदली समस्ते पावले वंदली. षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृप्राय. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी ठेवून विष्णू नाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीयाध्याय गोड हा. इति श्री स्वामी राजपर्णमास्तु श्रीरस्तु शुभ भवन्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयाध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ.